नमस्कार, मी आहे पी बटर 0902 आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आज परत एक नवीन चॅलेंज घेऊन आली आहे तुमच्यासाठी, जो खूप डिमांडिंग आहे. टॉपिक बघून तर तुम्हाला समजलंच असेल. हा व्हिडिओ पुढे पुढे बघत जावा, खूप कामाचा आहे, एस्पेशली गर्ल्ससाठी. हां, खरं तर हा व्हिडिओ गर्ल्ससाठीच आहे, ज्या मुलींना ब्रेस्टचं साईज कमी करायचं आहे, ब्रेस्ट फॅटमुळे परेशान आहेत. खरं तर असं आहे ना आमच्या मुलींमध्ये की थाईज जे आहे वाढले तर कमी होऊ शकतं, पोटचं फॅटही कमी होऊ शकतं, पण ब्रेस्ट साईज किंवा ब्रेस्ट फॅट समजा जास्त असेल तर ते खूप अनकम्फर्टेबल फील होतं. टाईट फिटिंग टॉप्स, ड्रेसेस हे घालू शकत नाही किंवा घातलं तर अनकॉन्शियस फील होतं. आणि जेव्हा टाईट फिट क्लोथ्स घालतो तेव्हा सर्वात आधी नजर ब्रेस्ट साईजवर जाते. आणि ह्या कॉम्प्लेक्स किंवा कॉन्शियस माइंडमध्ये सतत हे चालू असतं की आपण ब्रेस्ट साईज कसं कमी करायचं आणि ते कमी केल्यानंतर आपले आवडीचे कपडे कसं घालायचं. किंवा काय काही मुली तर एकदम डिमोटिवेट होतात की जर समजा ब्रेस्ट साईज तसंच राहिलं तर आपण जे आवडीचे कपडे आहेत, टॉप्स आहेत, ड्रेसेस आहेत ते आपण फ्रीली एन्जॉय करू शकतो का नाही. हे इश्यूज किंवा हे प्रॉब्लेम जर तुम्ही फेस करत आहात तर जो सोल्युशन आहे तो तुम्हाला आत्ता मिळेल. फक्त 15 डेजचा एक चॅलेंज घेऊन आली आहे मी. तो एक्सेप्ट करा आणि एक्सेप्ट केल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये आय एक्सेप्ट दिस चॅलेंज हे टाका. 5 एक्सरसाइजेस फक्त आपण बघत आहोत या व्हिडिओमध्ये, जे तुमचं डिरेक्ट टार्गेट होईल तुमच्या चेस्टवर आणि त्यांनी करून फॅट लॉसलाही खूप जास्त इफेक्ट पडेल. पण फक्त एक गोष्ट लक्ष ठेवा, फक्त एक्सरसाइजनी जर कोणी दुबलं पतलं होत असतं तर पूर्ण दुनिया, अख्खी दुनिया एक्सरसाइज करून करून दुबली पतली झाली असती. जिभेवर कंट्रोल करा. ह्याचा अर्थ हे की तुम्ही कॉन्शियस राहावा की तुम्ही काय खात आहात. समजा तुमचं वेट जास्त आहे तर कॅलरी डेफिसिटमध्ये जावा. तुमच्या बॉडीला जेवढे कॅलरीजचे रिक्वायरमेंट आहेत फक्त तेवढंच डेली कन्झ्युम करा. एक लक्षात ठेवा, मी कॅलरी डेफिसिट बोलत आहे, भूकं पोट नाही राहायचं आहे. मला बरेच सारे DM येतात की आज मी काय खाल्लं नाही, पूर्ण दिवस उपास केला, उपाशी पोट आहे तरी पण वजन वाढत आहे. तसं नाही करायला मी तुम्हाला सांगत आहे. उपाशी पोटही तुम्ही राहिलात तरी तुमचं वजन वाढणार आणि तुम्हाला डेफिशियन्सी बॉडीमध्ये जाणवणार. 15 दिवसाचा हा चॅलेंज आहे, पण 15 दिवस नुसतं एक्सरसाइज करत बसू नका. मग जर असं केलं तर 15व्या दिवशी मला येऊन बोलाल की अरे काही रिझल्ट तर काहीच नाही दिसला. अजून एक रिक्वेस्ट, चॅलेंज चालू व्हायच्या आधी इंचेस काउंट करा आणि 15 दिवसानंतर इंचेस परत काउंट करा. किती फरक पडला आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. स्टार्ट करायच्या आधी हे जे एक्सरसाइजेस आहेत ते जिम फ्री आहे, इक्विपमेंटची गरज नाही, म्हणजेच तुम्ही घरी बसूनही करू शकता. जे लोक जिमला जातात त्यांना खूप सारे ऑप्शन्स, व्हेरिएशन्स असतात चेस्ट ट्रेन करायसाठी. पण जे घरी बसून आहेत, एस्पेशली हाऊसवाईफ्स, त्यांना बाहेर जाता येत नाही किंवा त्यांनाही ब्रेस्ट साईजचा इश्यू आहे, हे वर्कआउट्स खास त्यांच्यासाठी आहेत. होम वर्कआउट आहे, नो इक्विपमेंट नीडेड आहे, त्यामुळे तुम्ही कधीही हे थ्रू आउट द डेमध्ये हे वर्कआउट करू शकता. मॉर्निंगला, आफ्टरनूनला, इव्हनिंगला, कधीही तुम्हाला टाईम भेटेल ना तर तुम्ही ते एक्सरसाइजेस करू शकतात. ईच एक्सरसाइज आहे 25 रेप्सचं. 25 रेप्स कारण हे खूप इझी एक्सरसाइजेस आहेत आणि एक सेट कंप्लीट झाला तर दुसऱ्या सेटवर स्विच करताना तुम्ही 60 सेकंड्सचा ब्रेक घेऊ शकता. तर पहिला एक्सरसाइज आहे क्लॅप जॅक्स. जसं जम्पिंग जॅक्स आहे तसं हे क्लॅप जॅक्स आहे. तर हे जो एक्सरसाइज आहे तो वॉर्मअपही आहे आणि फर्स्ट एक्सरसाइजही आहे. तर हे जे हात आहेत असे करायचे आहेत. फोकस करा तुमच्या चेस्टवर, कारण हे एक्सरसाइज कम्प्लिटली टार्गेट करतं चेस्ट मसलवर. 5 4 3 2 1. मी जे काउंटिंग दिलंय तुम्हाला ते चुकीचं आहे, कारण मी 25 रेप्स कंटिन्यूस करून तुम्हाला इथे वेटिंगमध्ये बोर नाही करू शकत. पण तुम्ही हे एक्सरसाइज करताना, हे वर्कआउट करताना एकदम एक्झॅक्ट काउंटिंगनी 25 रेप्स करा. नेक्स्ट एक्सरसाइज जे आहे ते आहे चेस्ट स्क्वीज. तर वर आणि खाली येताना ब्रीद इन वर फोकस करा.
साईड व्ह्यूनीही तुम्हाला करून दाखवते. हे असा हात ठेवायचा आहे, अप डाऊन. ब्रीद इन वर फोकस करा. इझी आहेत ना हे एक्सरसाइजेस? कोणाला इझी वाटले ते कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. थर्ड व्हिडिओ जो आहे तो एकदम इझी आहे. हे बघा, पूर्ण हात जे आहेत ना ते जेवढं होईल तेवढं बाहेर तुम्हाला स्ट्रेच करायचं आहे. आता फोर्थ एक्सरसाइज जे आहे ते आपण जिम मध्ये जेव्हा करतो त्या ह्याला क्रॉस ओव्हर बोलतो. जे जिम मध्ये जातात त्यांना हे एक्सरसाइज बघून नक्की माहीत पडेल. तर हे जे एक्सरसाइज आहे ते सॉगी ब्रेस्ट जर असेल तेही लिफ्ट करतं आणि हे बेसिकली टार्गेट करतं तुमचं लोअर चेस्टचं जे मसल आहे ना त्याला टार्गेट करतं. तर असं करायचं आहे बघा, हे हात जे आहेत ना आणि फुल मोशन मध्ये वरती घ्यायचं आहे. हे बघा, ह्याची तुम्हाला करायचे आहेत परत 25 रेप्स. चेस्ट जे आहे ते स्क्वीज करा जेव्हा तुम्ही वरती येता तेव्हा. आता लास्ट एक्सरसाइज आपण बघत आहोत. हे लास्ट एक्सरसाइज मी खाली बसून करत आहे. तुम्ही जर एक वॉल असेल ना तर वॉललाही टच करून तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता. या एक्सरसाइजचे 25 रेप्स जमणार नाही, त्यामुळे ट्राय करा 10 to 12 करायला ऍटलीस्ट. नी जे आहे ते फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला बेसिकली पुशअप्स मारायचे आहेत, सपोर्टेड पुशअप्स. तर हे झाले आपले 5 एक्सरसाइजेस. फरक तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही तुमचे इंचेस जे आहे, तुमचे साईज जे आहे ते मापाल चॅलेंज एक्सेप्ट करायच्या आधी. तुम्हाला एक पर्सनल लेवलवर सांगते की थोड्या वर्षाआधी मी ही अशीच जाड होती, अशीच मोठी होती. ब्रेस्ट साईज मोठं होतं, थाईज मोठं होतं, पोट जे होतं ते जाड होतं. आणि जिम ऍक्च्युली आपल्याला स्टार्टिंगला काही समजत नाही, आपण एकदम ब्लँक असतो जर आपण इमिडिएटली जिम जॉईन केलं तर. मी पण असं होम वर्कआउट्सनी, बेसिक वर्कआउट्सनी चालू केलेलं आहे आणि आता मी तुमच्या समोर आहे एका ट्रान्सफॉर्मेशन नंतर. तर तुम्ही होप लूज करू नका, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. माझा एक्सपिरियन्स, माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला देऊन स्टार्ट करा तुमच्या होम वर्कआउट्सनी, बेसिक एक्सरसाइजनी. काय आहे ना, मूवमेंट चालू ठेवा आणि डेफिनेटली जर तुम्ही कन्सिस्टंट राहाल तर तुम्हाला गोल दिसणारच. आणि जेव्हा तुम्हाला गोल दिसेल ना त्याच्यानंतर तुम्ही अजून खुश राहाल, अजून तुम्हाला मोटिवेशन भेटेल बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी. अजून एक रिक्वेस्ट, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेअर करा, हे जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणजे मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या फिटनेस जर्नीमध्ये हेल्पही होईल. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.